जालन्यामध्ये फडणवीस आणि भुजबळांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा आरोप. तर जालन्यातल्या परिस्थितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार, लक्ष्मण हाकेंचा टोला. महाविकास आघाडीची 288 जागांवर चर्चा आणि सहमती. संजय राऊत यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. कुठल्याच जागेवर मतभेद नाहीत असाही दावा. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक 24 तारखेला तर निकाल 27 सप्टेंबरला. मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका. निवडणुकीला स्थगिती दिल्यावर युवा सेनेने दाखल केली होती याचिका. वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडेंच्या उमेदवारीचे राज ठाकरेंनी दिले संकेत. विजन वरळी कार्यक्रमामध्ये राज यांनी केलं देशपांडेंचं भरभरून कौतुक. एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करणार असाल तर चालणार नाही. अजित पवारांनी नितेश राणेंचं नाव न घेता सुनावलं. तर महायुतीमध्ये गेलो असलो तरी फुले शाहू आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही. सुनील तटकरेंचा दावा. धारावीतल्या मशिदीचं बेकायदा बांधकाम पाडायला विश्वस्तांनी मागितली 5 दिवसांची मुदत. चिथावणीखोर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू. सरकारला राज्यात दंगल घडवायची आहे. धारावी प्रकरणावरून इम्तियाज जलील यांचा आरोप. तर धारावीत जिहादी मानसिकतेचे प्रदर्शन, नितेश राणेंचा हल्लाबोल. महाराष्ट्र सरकारला नोटीस देण्याचे नितीन गडकरींचे आदेश. मुंबई पुणे जुना हायवे आणि कल्याण नगर रस्त्यांच्या दुरवस्थेवरून गडकरी नाराज. आपच्या आतिशी मानलेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री. आतिशी यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव. वस्तू घेण्यासाठी भाविकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.